हाय हॅलो सर्वांना, अंकिताज किचनच्या रोजच्या स्वयंपाकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण माझा रोजचं रुटीन आपलं जे जेवणाचं असतो ते मी दाखवते आपण तुम्हाला. हे मी भाज्या वगैरे आणल्यावर कसे साफ करून वगैरे व्यवस्थित ठेवते हे मी दाखवते तुम्हाला. हे मी सगळं आणलं आहे. गाजर, टोमॅटो ज्या नव्हत्या माझ्याकडे भाज्या त्या मी घेऊन आले. जास्त लागत असतात मध्ये मध्ये सर्व काम करण्यासाठी. नारळ लागतो, टोमॅटो लागतात, गाजर लागतं कोशिंबिरीसाठी, सगळ्या भाज्यांसाठी सुद्धा. ओके, असं मी केलं आहे. ही मी खिचडी केलेली आहे आज, ती दाखवली आहे जरा. ही बघा. ओके, आता मी रोजचं माझं रुटीन रोज वेगवेगळं असतं. जेवणाचं रुटीन माझं रोजचं वेगवेगळं असतं. आज मी हे मला खिचडी द्यायची होती. मुगाच्या डाळीची खिचडी आहे, पण अगदी नरम केली आहे. ह्याच्यापेक्षा पण मी नरम करते. जशी गुजराती टाईपची असते ना, तशा टाईपची मी करते. नंतर एकाला खिचडी द्यायची होती, उपवास होता त्यांचा, त्याच्यासाठी ते मी दाखवली आहे तुम्हाला. आणि हा मी कुकर लावून घेतलेला आहे वरण भाताचा थोडा. नंतर हे बघा, मी अशी फोडणी घातली आणि कशी केली ना ते दाखवलं मी. तेल घातलेलं, साधी फोडणी केली आपली, आणि डाळ तांदूळ धुवून घेतलेले ते घातले वरती. हळद, तिखट, मीठ हे सर्व घालायचं. धने जिऱ्याची पावडर घातली त्यांना, कारण जास्त तिखटपणा नको होता म्हणून गोडा मसाला पण नाही घातला, फक्त धने जिऱ्याची पावडर घातलेली आहे. काहींना म्हणजे अशी काही ह्या औषधं घेत असतात किंवा एखादी ट्रीटमेंट चालू असते त्यांना, तर त्यांच्यासाठी मी हे करते नेहमी. त्या माणसांना हवं होतं तसं म्हणून दिली आहे. अशी साधी, अगदी साधी पण चविष्ट आहे. ह्याच्यामध्ये तूपही घातलेलं आहे. तेल आणि तूप एकत्र करायचं आणि ते घालायचं, म्हणजे डायरेक्ट फोडणीत घालायचं. आणि अशा तऱ्हेने मी अगदी नरम अशी त्यांना हवी असेल तशी मी करून देते. अशी तयार केली आहे. छानपैकी ढवळून घ्यायचं आणि मग ती बनवायची. ओके, वरून नंतर खोबरं वगैरे घातलं मी तयार झाल्यावर. आणि हे मी टोमॅटोचं सार बनवलं आहे. टोमॅटो घेतले आणि नुसते शिजवून घेतले आणि अगदी लाईट असं केलं आहे. तुम्हाला जरी डार्क वाटत असेल पण ते लाईट आहे, जास्त तिखट नाही आहे. थोडीशी मिरची घातली, मिरची अगदी अर्धी मिरची घालायची. आणि नुसतं टोमॅटोचं सार केलेलं आहे, दुसरं काही नाही आहे त्याच्यामध्ये. आणि ही भाजी केली आहे. ह्या भाजीमध्ये मी बटाटा आणि वाटाणा आणि पावटे, ओले पावटे मिळतात ते घातले आहेत. असं तयार केलं आहे. ह्या पोळ्या पण झालेल्या आहेत तयार. आता सर्वांचे डबे भरणार. असे माझे सर्व व्हिडिओ बघत राहा. थँक्यू व्हेरी मच.